जबरदस्त फलंदाज आहे, परंतु पहिला चेंडू निर्धाफिकी करतोय मात्र निलेश रघुनाथ सारख्या फलंदाजाला बीट करतोय. डीजे मास्तर जेव्हा चौकार जाईल, षटकार जाईल, विकेट आपले ओव्हर समाप्त होईल तेव्हा आपण गाणे वाजवायचे. आणि इथं पाहूया हा चेंडू सुद्धा मात्र निर्धाव. रघुनाथ जो फलंदाज आहे जो शेवटच्या षटकापर्यंत जर थांबला ना तर जास्तीत जास्त धावा आपल्या धापलकावरती जमू शकतो. सांगवी संघाला चांगलं इथं मात्र पुन्हा क्रॉस खेळा फटका. त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, फेकणार. 2 धावेच्या प्रयत्नामध्ये इथं काहीच चुकीच्या एंडला फेकी इथं होते. 2 धावा कंप्लीट केलेत आणि 2 धावांनी मात्र श्री गणेश केला जातोय. दापलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 2. टोटल पाहतोय आपण 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा दापलकावरती आल्यात. उसळी घेणारा चेंडू, उसळी घेणारा चेंडू, शॉर्टपिट चेंडू होता. याला मात्र थोडासा कट केला असता तर नक्कीच चौकार मिळाला असता. गोलंदाजी पाहिली तर अचूक टप्प्यावरती मारा केला जातो. प्रत्येक चेंडू मात्र वेगवेगळा फेकी केला जातोय. काही समजत नाही फलंदाज रघुनाथ त्याला काय कुठला चेंडू कुठल्या दिशेने. मात्र हा मोठा फटका, फटका फसलाय. झेल होणार का नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक स्वतःच इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथं मात्र उत्तम पाटील साहेब मेनफार्म कैशेळे लोबेवाडी येथील कृषी विभागाचे अध्यक्ष आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर नक्कीच आपण यायचं आहे. आयोजकाच्या वतीने मी तुम्हाला आमंत्रण करीतोय समालोचनासाठी आणि या स्पर्धेला मात्र आपली उपस्थिती महत्वाची आहे. उत्तम पाटील साहेब मेनफार्म लोबेवाडी कृषी विभागाचे अध्यक्ष. नक्कीच यानंतर पहिला सामना पाहायला मिळेल या आजच्या 4थ्या क्षेत्रामधील गोर कामत बनाम मेस्करवाडी या दोन्ही टीम मध्ये. इथं पाहतोय आपण पुन्हा डॉट चेंडू होतोय. इथं पाहतोय आपण पुन्हा डॉट चेंडू होतोय. दाबपलकावरती धावा लागल्यात कासवाच्या गतीने. दाबपलक पाहतोय 4. टोटल पाहतो 4 अंकावरती. इथे मात्र पुन्हा डॉट चेंडू. फलंदाज नाव काय राहुल, ट्रॅकर फलंदाज राहुल आणि सुमित. फक्त 4 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे पुन्हा डॉट चेंडू. 1 धाव आपल्याला काढून द्यायची फक्त रघुनाथ याला. आपण पाहिलं दुसऱ्या दिवशी सुद्धा मात्र इथं मिडल षटक संजयनगर संघाच्या फलंदाजांनी खाल्लं होतं, परंतु त्यांना हे कळत नाही की नॉन स्ट्राईकवर चांगला फलंदाज आहे, हिटर फलंदाज आहे, तर त्याला 1 धाव आपण काढून देणं गरजेचं आहे. कुठेतरी येणाऱ्या चेंडूमध्ये तो एखादा षटकार चौकार मारू शकतो, परंतु आपण जे षटकार मारू ह्या उद्देशाने आपण पूर्ण मेडल वर खाताय हे कुठेतरी चुकीचं आहे. इथं पाहिलं गेलं तर 1 धाव कंप्लीट झाले. चाणक्य गोलंदाजी, काय गोलंदाजी राहुल. पाहिलं की फलंदाज असते पुढे चाललाय तर हिट करण्याचा प्रयत्न केला, पण हा चेंडू मात्र फलंदाजीच्या पाठीवरती आदळला.
पाहिले गेलं तर एक धाव कंप्लीट झाले. धापलकावरती धावा लागले. टोटल पाहतो आपण 5. बिनबाद 5. पुन्हा डॉट चेंडू. क्या बात आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी राहुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. आणि पुन्हा डॉट 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 डॉट. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी इथं पाहायला मिळतो धामणी संघातील गोलंदाज राहुल यांच्याकडून. 6 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली. टोटल 5 धापलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर लो स्कोरिंग 5. कासव कसं चालतं हळू 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 असं हे धाव संख्यावर आपले पाहतो आपण हळूहळू. परंतु येणारे 6 चेंडू मध्ये आक्रमण करावं लागेल आपल्याला. ह्या षटकामध्ये कमीत कमी 3 तरी षटकार मारावे लागतील. पाहूया कोणावरती विश्वास दाखवणार संतोष धामणी संघातील. गोलंदाजचं नाव काय. वैभव फिलम. नक्कीच एक नवोदित खेळाडू आहे. या खेळाडूची हाईट आहे परंतु उंची आहे परंतु वय कमी आहे. परंतु विश्वास दाखवतोय कर्णधार या वैभव या खेळाडूवर. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एक मोठा खेळाडू होऊ शकतो. आपल्या टीमचं आपल्या गावाचं नाव करू शकतो हा खेळाडू वैभव फिलम. मेनफॉर्म धामणी. पाहूया पहिला चेंडूची फेकी करणार वैभव. सामोरे फलंदाज. फटका चांगला आहे परंतु पाहूया इथे फटका फसलाय आणि 1 बाउन्स. चौकार आहे का. ओके. आणि इथं पाहतोय आपण पंचांचा इशारा येतोय आम्हाला चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र वैभवला चौकाराने स्वागत केलंय. फलंदाज पाहायला मिळाला आपल्याला सोमित. आता मात्र आक्रमण दाखवावं लागेल सांगवी टीमच्या फलंदाजांना कारण पहिल्या 2 षटकामध्ये खूपच धावसंख्या कमी आहे धापलकावरती. आणि इथं चांगला चेंडू. रघुनाथला मात्र स्ट्राईक मिळते. इथे 1 धाव कंप्लीट झाली. धापलकावरती धावा लागल्या 5-5 10 या अंकावरती टोटल पाहतोय आपण. टीम सांगवी अजूनही मात्र ओपनिंग फलंदाज क्रीज मध्ये मैदानामध्ये तैनात आहेत. पाहूया येणाऱ्या 4 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतील धावसंख्येची ते पाहावा लागेल. आणि इथं मोठ्या फटक्याचे प्रयत्नामध्ये सुमित त्यांच्या पारीचा अंत होतो. मिरची खाली तिकेट आणि विकेट गेला फुकट. हो टू डीजे. आणि काही टिप्स देताना मात्र साईनाथ गोलंदाज नवदीत आहे सांगतोय की कशी गोलंदाजी करावी आणि कसं खेळ करावा आणि त्या पद्धतीने मात्र हा खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला मैदानावरती. तिसरा गोलंदाज धामणी टीम कडून वैभव हिलम. एक जबरदस्त गोलंदाजी. शॉर्टपिच चेंडू होता गुडलिंग स्पॉट वरचा परंतु त्याला खेळून काढलाय लेस्कोरच्या दिशेला. 1 धाव कंप्लीट झाले. धापलकावरती धावा लागले. एका धावच्या मदतीने धापलक जाऊन पोहोचले. टोटल पाहतोय आपण 12 या अंकावरती. रोज मात्र शेवटचे 2 चेंडू असतील. 2 चेंडूवरती मोठी पार करावा लागतील रघुनाथ या फलंदाजाला. आणि पार आलाय परंतु फटका फसलाय. शतरक्षक जज करतोय फलंदाज रघु यांच्या पारीचा अंत. दुसरा विकेट प्राप्त झालाय तो मात्र सांगवी टीमचा. ओ डीजे.
इथं पाहतो आपण पहिला चेंडू क्लास पाहतो इथं त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक आहे चेंडू उचलणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. फलंदाज स्ट्रायकर फलंदाज निलेश एक ऑलराऊंडर प्रथम गोलंदाजी आपल्या टीमसाठी हाताळणारा गोलंदाज निलेश आणि प्रथम ओपनिंग फलंदाज निलेश म्हणजे एक ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण. निलेश फलंदाजाला पूर्णपणे बीट होतो. दुसरा चेंडू मात्र चांगली फेकी करतो. रघुनाथ सांगवी टीम कडून प्लंग करतोय. एक लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते इथे आपल्याला. टीम पेसकरवाडी आपला कर्णधार पाठवत आहे. हिट जबरदस्त षटका आणि इथे आम्हाला माझा मित्र सचिन वाघमारे यांचं म्हणणं येतं की आयोजकांच्या वतीने आयवा कॅश साठी मात्र बाहेर प्रेक्षक जे आहेत त्यांनी जर कॅश टिपली तर आयोजकांच्या वतीने 100 रुपये पारितोषिक दिले जाईल. इथं मात्र लेग बाईज आहे ना पंच. ओके लेग बायच्या स्वरूपाने ही धाव मात्र ह्या फलंदाजाच्या नावावरती याड नाही करायची. ही मात्र संघाच्या नावावरती याड करायची. स्कोरर मेसकरवाडी टीम आपला कर्णधार पाठवायचे. प्लीज आपलं प्लेइंग 11 घेऊन यायचं इकडे. उकच सामना आता एखादा कधीतरी ह्या षटकातच समाप्त होईल कारण लो स्कोरिंग मॅच आहे. 13 धाब्यांची गरज आहे आणि ह्या मोठा फटका आहे परंतु पाया झेल होणार का. चला आपण तिथे जर हायलाइटर असतीलच. इथे बाद झालाय. पहिला फलंदाज निलेश यांच्या पारीचा अंत होतोय. नेक्स्ट फलंदाज मैदान पाहता पण राहुल ना स्पर्धेचा नियम आहे